नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे वेगवेगळ्या मापांचं। तर त्यामुळे जे मी शिकवणार आहे ते अगदी स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने शिकवणार आहे की ज्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या आहेत किंवा ज्यांना शिवणकाम शिकायची आवड आहे पण त्या घराबाहेर जाऊन शिकू शकत नाही, तर त्या घरच्या घरी शिवणकाम शिकू शकतात आणि स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुद्धा चालू करू शकतात आणि काहीतरी घरामध्ये मदत करू शकतात किंवा स्वतःसाठी सुद्धा त्या जो आपण स्वतः कमाई करतो छोटीशी का होईना, तर त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो। तर अशा माझ्या मैत्रिणींना सुद्धा त्याची खूप छान मदत होणार आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एका लहान मुलीचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग। तर सुरुवात आपण अगदी छोट्यापासून सुरुवात करायची, म्हणजे याला बेसिकच म्हटलं जातं। तर बेसिकपासून म्हणजे आत्ता तुम्ही साधा ब्लाऊज छोट्या मुलीचं जेव्हा हळूहळू शिकायला लागणार, शिवायला लागणार, तेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या ब्लाऊजकडे वळू शकतात। तर तीच पद्धत मी करणार आहे। तर अगदी छोट्या मुलीच्या ब्लाऊजपासून आपण सुरुवात करायची आहे आणि हळूहळू मोठ्या मोठ्या ब्लाऊजच्या मापांकडे आपण वळायचं आहे। तर चला जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण माप बघूया। तर ही क्लायंटचेच माप आहे, छोटी मुलगी क्लायंट आहे माझी, तिचं माप आहे, तिचं ब्लाऊज शिवायचं आहे। तर आधी माप बघायचे आहे। तर उंची आहे 10, छाती आहे 23, कमर आहे 22, शोल्डर आहे 10, बाही उंची 8, दंडघेर 8 आणि मुंढा घेर 12। हे एवढ्या मापांची आपल्याला गरज असते ब्लाऊजसाठी। ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी अगदी लक्षपूर्वक बघा, ब्लाऊजसाठी आपल्याला कोणकोणत्या मापांची गरज आहे मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला अगदी सावकाशपणे सांगणार आहे। तर तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे। तर बघा माप कोणकोणती लागतात। उंची, छाती, कमर, शोल्डर, बाही उंची, दंडघेर आणि मुंढा घेर। ठीक आहे, हे छोट्या मापांसाठी एवढीच मापं लागतात। नंतर पुन्हा बदल होणार आहेत, त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही जे पण व्हिडिओ माझे याच्या पुढे येणार अगदी लक्षपूर्वक बघा आणि स्किप न करता बघा। तर हे माप जी घेतलेली आहे ती इंचामध्ये घेतलेली आहेत मी, ठीक आहे। तर इंचामध्ये सोप्या पद्धतीने जातं, कारण सेंटीमीटरमध्ये खूप मोठे मोठे नंबर असतात आणि त्याचं पूर्ण 12वा 10वा 4था 3रा काढणं थोडं कठीण जातं। इंचामध्ये खूप सोप्या पद्धतीने होतं, म्हणून इंचामध्येच शिका, ठीक आहे। तर आता ही माप मी तुम्हाला सांगितली आणि मी डायरेक्ट कापडावर कटिंग दाखवते आहे। तुम्ही पेपर घ्यायचा आहे, पेपर कटिंग साधा आपला वाचनाचा पेपर असतो तो पेपर घ्या। जास्त खर्च करायची गरज नाही आहे, ते ब्राऊन पेपर आणणं किंवा काही। अजून आपल्याला नवीन शिकायचं आहे, हे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आणि ज्यांना आवड आहे शिवणकाम शिकायची, तर त्या मैत्रिणींना सुद्धा खूप फायदा होणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ माझा हा स्किप न करता बघा। तर आता मी हे कापडावर दाखवते, सोपी पद्धत आहे त्यामुळे मी डायरेक्ट कापडावर दाखवते, पण तुम्ही पेपरवर कटिंग करा आधी। पेपर कटिंग आधी करायला शिका, खूप प्रॅक्टिस करा आणि नंतर स्टिचिंगला तुम्ही सुरुवात करायची। तर आता आपण हा पेपर कटिंग तुमच्यासाठी म्हणते, पेपर कटिंग करूया। मी कापडावर दाखवते। तर आता मी ही 4 पदरी घडी केलेली आहे, हे बघा। आधी 2 पदरी अशी घडी करायची, पुन्हा आणखी ही अशी घडी घालायची, तर घडी कितीची घ्यायची, तर छातीचा 4था अधिक जे मार्जिन घेणार आहे ते
आणि 1 इंच जास्त, म्हणजे आता इथे छाती आहे 23, तर 23चा चौथा, 23चा चौथा 5.25 होतं. तर आता ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी सांगते मी की टेपवर तुम्ही कसं करायचं. तर बघा, हा टेप आहे आपला. इथून हे जे दाखवलंय बघा, हे दुसरं टोक आहे, छोटीशी पट्टी आहे, त्याला हे गोल आय दाखवलेलं आहे, म्हणजे हे 0. ठीक आहे. तर हे 0 पासून सुरुवात करायची. तर असे हे नंबर असतात बघा, 1 2 3 4, हे इंचामध्ये नंबर आहेत टेपवर, हे इंचामध्ये नंबर आहेत मोठे. आणि मागच्या बाजूला ही मोठी पट्टी जी असते बघा, ही अशी मोठी पट्टी असते टेपला दुसऱ्या टोकाला. तर त्याच्या मागच्या बाजूला हे सेंटीमीटर असतात बघा. खालच्या बाजूला हे छोटे नंबर जे आहेत ते सेंटीमीटर, आणि वरच्या बाजूला इंचामध्ये दिलेले आहेत. तर हे फार कन्फ्युजन असतं, म्हणजे फार गोंधळात्मक असतं हे गोष्ट. त्यामुळे आपण इंचामध्ये शिकायचं आहे. तर हे मोठे आकडे जे आहे छोट्या पट्टीकडनं सुरुवात होते, तर हे इंचामध्ये आहेत आकडे मोठे मोठे. हे सोपं आहे, त्यामुळे मी याच्यावर दाखवते. तर बघा, हे 0 पासून हे आकडे सुरू झाले. तर आता आपली छाती आहे 23, तर 23चा आकडा बघायचा कुठे आहे. तर हे बघा, हे आहे 23. तर आता हे जे टोक आहे हे 23 पर्यंत डबल करायचं, अशी डबल घडी करायची. हे बघा, हे 23ला मी इथे हे बघा या पद्धतीने असं जोडलं, ही डबल घडी झाली. तर हा झाला 23चा अर्धा. आता आपल्याला काय करायचं आहे, पाव. तर हा अर्धा झाला. आता अर्धा किती आला, 11.5. हे बघा, 23चा अर्धा आला 11.5. आता या 11.5 जवळ पकडायचं आणि पुन्हा ते टोक जे आहे ते 11.5वर ठेवायचं, म्हणजे त्याची डबल घडी करायची पुन्हा. तर आता त्याचा अर्धा किती आला, त्याचा अर्धा आला 5.25. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं 5.25. 23चा अर्धा, 23चा चौथा. आता असं न समजता आणखी मी तुम्हाला सांगते ड्रॉइंगने. हे बघा, जसं आता समजा हा गोल आहे, समजा ही भाकरी आहे एक, ठीक आहे. तर ही भाकरीचे आपण 4 भाग करूया. हा झाला अर्धा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं 23चा अर्धा, अर्धा पकडल्यावर हा अर्धा, म्हणजे ही भाकरीची अर्धी भाकर झाली, ठीक आहे. हा एक आणि हा 2 भाग, याला म्हणतात अर्धा भाग, हा अर्धा भाग. आता पुन्हा याला आपण ह्या अर्ध्याला आणखी अर्धा करूया, म्हणजे हा एक जो भाग झाला हा, याला म्हणतात चौथा भाग, म्हणजे भाकरीचा पाव भाग. पाव तुकडा आपण चतकोर भाकर म्हणतो ना, ते पाव भाग, याला पाव म्हणतात. समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला समजलं की नाही. ठीक आहे. तर आता हे बघा, 23चा चौथा झाला 5.25. तर 5.25 अशा पद्धतीने घ्यायचं असतं. तर आता आपण मापट छातीचा चौथा 5.25 अधिक मार्जिन घ्यायचं. तर मार्जिनला 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, म्हणजे एक्स्ट्रा आपण जे कधी ब्लाऊज टाईट झालं तर आपण त्याच्यावर आणखी जेव्हा फिटिंग करतो ब्लाऊजची, तर एक्स्ट्रा आपण शिलाया मारून देतो ब्लाऊजमध्ये, की मागे पुढे जर ब्लाऊज टाईट झालं तर एखादी लाईन उसवून त्याला व्यवस्थित फिटिंग करू शकतात बायका किंवा मुली, म्हणून आपण त्याला मार्जिन म्हणतो. तर ते 1.5 किंवा 2 इंच बाहेरच्या बाजूला ठेवायचं, म्हणजे छातीचा चौथा अधिक 2 इंच आणि पुन्हा 1 इंच एक्स्ट्रा. कारण काही ब्लाऊजला पाव इंच, अर्धा इंच, 1 इंच असं ब्लाऊजच्या वेगवेगळ्या ब्लाऊजचे प्रकार आहेत, त्याप्रमाणे लूजिंग ठेवावं लागतं. आता हे लहान मुलीचं ब्लाऊज आहे, त्यामुळे थोडंसं लूज आपल्याला ठेवावं लागणार आहे, म्हणून मी 1 इंच यात एक्स्ट्रा ठेवणार आहे. तर छातीचा चौथा अधिक 2 इंच 7.25 झालं, आणि त्यामध्ये आणखी 1 इंच, म्हणजे 8 अधिक 1 9 इंच ठेवते. 7.25 पण मी 8 घेणार आहे आणि 9 इंच. मग आपण 9ची घडी इथे घेऊया. हे बघा, ही 9ची घडी, हे असं मार्किंग करून घ्यायचं आणि मग ही अशी घडी घालायची. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण ही
4 पदरी घडी घातलेली, 1 2 हे 3 आणि 4. तर आता लक्षपूर्वक बघा. आता इथे आपल्याला आधी सरळ रेषा वरच्या बाजूला मारून घ्यायची आहे इथे. ठीक आहे. आता इथून आपल्याला उंची अधिक 1.5 इंच घ्यायचे. उंची अधिक 1.5 इंच. आता हे 1.5 इंच डायरेक्ट मी का घेते ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर आता आपण बघूया उंची अधिक 1.5 इंच. ठीक आहे. इथे मार्किंग करायचं. 10 उंची आहे तर त्याच्यात 1.5 इंच ॲड केले तर 11.5 होतात. तर 11.5वर मी ही अशी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेते. आता हे सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे. हे झालं उंचीचं माप. आता आपल्याला घ्यायचं शोल्डर. शोल्डर इथे आहे 10 इंच. ठीक आहे. 10 इंच शोल्डर आहे. तर शोल्डरच्या अर्धा अधिक पाव इंच घ्यायचं आहे शोल्डर. तर 10चा अर्धा 5 अधिक पाव इंच म्हणजे 5.25. 5.25वर इथे मार्क केलं मी. आता मुंढ्याचं माप टाकायचं आहे. मुंढा उंची तर जितकं शोल्डर आहे तितकंच खाली मुंढा उंची पण टाकायची. तर इथे 5.25 मुंढा उंची. इकडनं याच्यावर पण शोल्डर जितकी आहे तिथे खाली पण मार्किंग करून घ्यायचं. आता इथून छातीचा चौथा अधिक इथे 1 इंच घ्यायचं आहे. हे छाती घेराचं माप आहे टाकायचं इथे. तर छाती 23 आहे तर त्याचा चौथा 5.25 अधिक 1 इंच 5.7. हे इथे 5.7वर मार्किंग करायचं आणि पुढे 1.5 ते 2 इंच मार्जिन ठेवायचं. हे मार्जिन ही सरळ लाईन इथे जोडून घ्यायची. इकडे ही शोल्डरला सुद्धा मुंढा उंची आणि शोल्डर जोडून घ्यायचं. हा झाला. ही झाली मुंढा उंची. ही झाली वर शोल्डर. ठीक आहे. आता इथे गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी तर गळा रुंदी घ्यायची आहे छातीचा 10वा. लहान मुलींसाठी घ्यायचं आहे छातीचा 10वा. तर छाती आहे 23. 23चा 10वा 23. हे बघा 23 भागिले 10. ठीक आहे. आता हे 10 आहे तर सरळ मी तुम्हाला अगदी सोपं सांगते. छातीचा 10वा जेव्हा काढायला सांगतात तेव्हा काय करायचं. हे जे 2 नंबर असतात 23 आहे तर ह्या 2 आणि 3 23. तर ह्या 2 आणि 3च्या मध्ये एक डॉट द्यायचा म्हणजे 2.3. हा झाला छातीचा 10वा. ठीक आहे. तर 2.3 म्हणजे हे बघा 2 इंच आणि त्यावर 3 रेघा म्हणजे हे पहा हे आलं. हे बघा हे आलं 2 इंच है ना. आणि इथे याच्यावर 3 रेघा म्हणजे 1 2 3 म्हणजे किती आलं इथे 2.25 आणि 1 लाईन. तर 2.3 म्हणजे आपण 2.25च घ्यायचं. ठीक आहे. तर इथे छातीचा 10वा 2.25 गळा रुंदी घ्यायची. ही झाली गळा रुंदी आपली. आता इथून खाली शोल्डर उतार द्यायचा पाव इंच शोल्डर उतार. आणि हे गळा रुंदीचा जो पॉइंट आहे हा आणि शोल्डर उतारचा पॉइंट हा असा तिरकस जोडून घ्यायचा. तिरकस लाईन मारायची. हे झालं. आता इथे मुंढा घेर काढायचा आहे. तर मुंढा घेरसाठी आपल्याला हे जे आहे आपण छातीचा चौथा अधिक 1 इंच घेतलेला आहे मार्किंग ते आणि इथे छातीचा चौथा याचं जे अंतर आहे ते आहे 1.5. तर 1.5चा अर्धा घ्यायचा. 1.5चा अर्धा जितका येईल तितकं हे असं इथे ठेवून मार्किंग करायचं. किंवा पाऊण इंच मार्किंग घ्यायचं इथे. पाऊण इंचावर अर्धा ते पाऊण इंचावर इथे मार्किंग करायचं आणि याचा मध्य काढायचा. मुंढा उंची जी घेतलेली आहे आपण त्याचा अर्धा मध्य घ्यायचा आणि या मध्यापासून हा असा गोलाकार द्यायचा.
हे असा बघा फ्रेंच कर्व मिळतो. हा मोठा आहे, हा कापडावर आपण यूज करतो किंवा पेपर कटिंग पेपरवर सुद्धा करतो. पण तुम्ही नवीन शिकणारे आहात तर टेलरिंग मटेरियल टेलरिंग शॉपमध्ये मिळतं. कोणत्याही बुक स्टोअर वगैरे किंवा टेलरिंग शॉप असेल तिथे मिळतं. तर याला फ्रेंच कर्व म्हणतात. असा छोटावाला मिळतो. वहीमध्ये आपण करतो जेव्हा छोटा वापरायचा. तर याच्याने शेप खूप छान येतो, म्हणून शक्यतो हा वापरायचा. याच्याने बघा हे गोलाकार इथे असं जोडून घ्यायचं. हे बघा, हा झाला आपला मुंढा आकार. आता लहान मुलीचं माप आहे, त्याच्यामुळे एकच आकार दिला तरी चालतो. तर इथे मी एकच आकार देते, हा मुंढा आकार. आणि आता इथे खाली कमरघेर सुद्धा छातीचा 1/4 अधिक 1 इंच, जेवढं छातीचं आपण इथे घेतलेलं आहे तेवढंच खाली पण सरळ घ्यायचं, 5.7. आता हे सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं. आणि हे आपलं आलं मार्जिन, याला म्हणतात मार्जिन. ठीक आहे, हे झालं आपलं मार्जिन. हे तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकतात. मी इथे घेतलंय 2 इंच बरोबर. ठीक आहे, हे झालं आपलं डायग्राम झाला हा आपला. आता फक्त टक्स घ्यायचा. तर टक्स इथे घ्यायचा आहे छातीचा 12 अधिक 1 इंच किंवा छातीचा हे जे आहे कमरेचं माप, हे कमरेचं माप याचा अर्धा घ्यायचा, याचा अर्धा. ठीक आहे, कमरेचं जे खाली आपण माप टाकलेलं आहे त्याचं हे जेवढं आहे त्याचा असा अर्धा करायचा आणि हे असं मार्किंग करायचं. आणि वर 3.5 ते 4 इंचाचा टक्स द्यायचा. हे इथे मी 3.5 इंच घेते. लहान मुलीचं आहे त्यामुळे 3.5 ते 4 इंचाचा इथे टक्स घ्यायचा. सरळ रेषेत जोडून घ्यायचं. हा झाला टक्स. आता आता लहान मुलगी आहे त्याच्यामुळे इथे आपण 1.5 इंचचा टक्स घेतला तरी चालतो. आणि थोडं मोठं माप असेल तर अर्धा इंचाचं माप घ्यायचं. मागे आणि पुढे सेम टक्स टाकायचे. हे दोन्हीसाठी टक्स झाले. तर हे आता आपण हे पूर्ण माप तुम्हाला समजलेलं असेल, हा ड्राफ्ट समजला असेल. आता आपण कटिंग करूया. कटिंग करताना हे जी रेषा आहे आपण चॉकने काढलेली, तर थोडं बाहेरच्या बाजूने म्हणजे कापडावर ते दिसलं पाहिजे मार्किंग. हे बघा, असं बाहेरच्या बाजूने घ्यायचं. हे बघा, हे झालं आपलं पूर्ण कटिंग. आता हे इथे थोडं छाट मारून द्यायचं, म्हणजे जेव्हा आपण सेपरेट करणार हे पार्ट तर मार्किंग राहतं. इथे पण मार्किंग करून छाट मारायचं छोटासा. हे झालं. तर हा झाला आपला हा फ्रंट आणि हा बॅक, म्हणजे हा मागचा भाग, हा पुढचा भाग. आता याला गळा उंची आपण द्यायची. गळा पुढचा गळा आहे, पुढचा गळा 5 इंच. आता हे आहे 2.25, तर खाली सुद्धा 2.25च मार्किंग द्यायचं. हा चौकोन आखून घ्यायचा असा. हा आपण गळा आकार देतोय.
इथून पाऊण इंचावर मार्क करायचं आणि हा असा गोल गळा आखून घ्यायचा. हा झाला गोल गळा. ठीक आहे. आणि मागचा पण तसाच. मागचा तुम्ही कोणताही गळा शिवू शकतात. पंचकोनी, काटकोनी म्हणजे चौकोनी, व्ही गळा कोणताही घेऊ शकतात. आता इथे गळा उंची आहे खालून घ्यायचं. आता इथे आपण घेऊया 7 इंच. मागचा गळा 7 इंच. इथे वर गळा रुंदी आहे 2.25 तर खाली पण 2.25च घ्यायचं. चौकोन आखून घ्यायचा. चौकोन ठेवायचा असेल तर अशी कटिंग करायची आणि गोल घ्यायचा असेल तर अशी, आणि व्ही घ्यायचा असेल तर हे बघा, व्ही घेताना हे असा आकार द्यायचा, पण असाच नाही ठेवायचा. थोडासा गोलाकार द्यायचा याला, म्हणजे छान व्ही गळा दिसतो. हा असा असा. ठीक आहे. आता मला इथे गोल गळा घ्यायचा आहे म्हणून मी इथे गोल गळा घेते. तर असा हा इथून असा कटिंग करून घ्यायचा. तर हे अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं बॉडी मेजरमेंट झालं आहे. तर आता आपण बाहीचं कटिंग करूया. तर इथे बघा मी डबल घडी हे 2 पदरी घेतलेलं आहे. पुन्हा आणखी घडी घालायची अशी आणि 4 पदरी घडी अशी घालून घ्यायची. हे बघा या पद्धतीने 4 पदरी मी घडी घेतलेली आहे. आता या मुलीचे 2 ब्लाऊज आहे, त्यामुळे मी तुम्हाला आधी जे माप सांगितलं बाहीचं ते एका ब्लाऊजचं आहे दुसऱ्या, आणि या ब्लाऊजच्या बाहीचं माप आहे, बाही उंची आहे 5 इंच. तर इथे उंची घेऊया आधी आपण. हा जरा तिरकस कापड दिसतोय तर सरळ आपण 8 आणि हे किती आहे 8 नाही सरळ आहे. तर आता आपण इथून उंची टाकूया. उंची आहे 5 इंच. तर आता इथे लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमची बाही बॉर्डरची वगैरे असेल, बॉर्डर वगैरे असेल त्याला, तर 1 इंच घ्यायचं उंची अधिक 1 इंच. आणि जर तिथे ती अशी साधं ब्लाऊज असेल, प्लेन जर असेल तर त्याला 1 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं. लहान मुलींसाठी 1 इंच घेतलं तरी चालेल किंवा 1.5 इंच घ्यायचं. ठीक आहे. तर आता इथे उंची टाकूया आपण. उंची बाही उंची अधिक 1 इंच. बाही उंची आहे 5 तर 1 इंच 6. इकडे पण 6 इंच. सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इकडे दंडघेर आहे 9 इंच. तर 9चा अर्धा 4.5. अर्धा कसा काढायचा सांगितलेलं आहे तरी सांगते. हे बघा हे आहेत 9 इंच. 9 इंच हा पॉइंट आहे. हा टोक, हे टोक या बाजूला बरोबर 9 वर ठेवायचं आणि अशी डबल घडी करायची आणि बघायचं किती आहे. हा हे बघा हा आला 9चा अर्धा 4.5. तरी ते 4.5 दंडघेर टाकलेला आहे मी. आणि पुढे आपण जेव्हा बॉडीचं मेजरमेंट आपलं कटिंग केलेलं आहे तर 2 इंच आपण मार्जिन ठेवलं आहे. तर इथेही 2 इंच ठेवायचं किंवा 1.5 इंच ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. आता इकडे आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. कॅप हाईट म्हणजे आता इथे बघा हे आहे आपलं दंडघेर. ठीक आहे. तर दंडघेराचा मध्ये 1 इंच मिळवायचा. आता दंडघेर इथे आहे 4.5. 4.5 मध्ये 1 इंच मिळवायचा. इथे 5.5 वर पॉइंट टाकायचा. आता इथून आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. म्हणजे याला सुद्धा मुंढा उंचीच म्हणतो आपण बाही कटिंगच्या याला. तर मुंढा उंची घ्यायची आहे छातीचा 10वा.
तर छातीचा 10वा, छाती आहे 23, तर 23चा 10वा मी सांगितलेला आहे. 23चा 10वा कसा काढायचा अगदी सोप्या पद्धतीने. 23चा 10वा, 23ला 10ने भागायचं किंवा अगदी सोपी पद्धत म्हणजे आता हे 2 आणि 3, 2 वर 3 दिले तर किती होतात 23. तर ह्या दोन आकड्यांमध्ये 2 आणि 3 याच्यामध्ये एक डॉट द्यायचा म्हणजे 2.3 म्हणजे 2.3, 2 इंच आणि त्याच्यावर 3 पॉइंट म्हणजे रेषा. तर आता हे बघा, हे 2 इंच आणि त्याच्यावर 3 रेषा, 1 2 3 म्हणजे 2.25च्या वर एक रेषा. तर इथे आपण 2.25च घ्यायचं. 2.3 म्हणजे 2.25. तर कॅप हाईट इथे आली 2.25. इथूनही 5.5. आता हे सरळ आखून हे इथे सरळ आखून घ्यायचं. हे आपलं कॅप हाईटचा पॉइंट आहे आणि इथे 2 इंच मार्जिन. ठीक आहे. आता इकडे हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर आणि हे असं तिरकस जोडायचं. आता इथून आणि हे कॉर्नर याचा मध्य काढायचा, पॉइंट द्यायचा. इकडे अर्धा ते पाऊण इंच आणि इथे अर्धा इंच आणि ह्या पॉइंटवरून असा आकार हा द्यायचा. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण लहान मुलींच्या याला एकच आकार दिलेला आहे मुंढाला, त्याच्यामुळे इथे सुद्धा एकच आकार घ्यायचा हा. आणि हे जोडून घ्यायचं. हे झालं आपला बाही कटिंगचा डायग्राम. आता कटिंग करून घेऊया आपण. तुम्ही जर अशा पद्धतीने मी सांगितलं या पद्धतीने कटिंग केली तर अगदी परफेक्ट बाही कमी पडणार नाही, व्यवस्थित बसणार आहे आणि फिटिंग सुद्धा छान येणार आहे. तर नक्की तुम्ही हे पेपर कटिंग ट्राय करा, प्रॅक्टिस करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता हे मध्यभागी असं नॉच मारून घ्यायचा म्हणजे बाही जोडताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येत. इथे सुद्धा करून घ्यायचं. ठीक आहे. हे झालं आपलं अस्तर कटिंग. आता हे कापडावर कटिंग. हे साडीमधल्या उरलेल्या कापडाचं ब्लाऊज शिवायचं आहे. त्या मुलीसाठी मी गोल साडी सुद्धा शिवून दिलेली आहे या साडीची आणि त्यातल्या उरलेल्या कापडामध्ये तिला ब्लाऊज सुद्धा शिवून हवं होतं. तर त्यासाठी विचार मी केला तुम्हालाही मी हे कटिंग दाखवावं. तर आता हे साडीचं कापड उरलेलं आहे तर मी याच्यामध्ये कटिंग करून घेते. अगदी सोपं आहे. हे बघा, हे असं पीस आहे हे आणि हा एक पीस आहे. एवढे उरलेलं आहे साडीमधलं कापड. तर यामध्ये मी आता मला बॅक साईडला हा भाग पाहिजे आहे आणि हातावर मी हा भाग ठेवणार आहे. त्यामुळे हे जे सिंगल कापड आहे याचा मी पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे आणि पुढचा भाग हा प्लेनमध्ये कट करणार आहे, ह्या प्लेन कपड्यामध्ये. आणि बाही या डिझाईनचं जे आहे इकडे खाली त्याच्यामध्ये बाही कटिंग करणार आहे. तर अगदी सोपं कटिंग आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला असं दाखवून देते. हे बघा, अशी घडी ठेवायची, व्यवस्थित घडी करून घ्यायची. हे बघा, डबल घडी घ्यायची आहे. उलट बाजूने ठेवायचं किंवा सुलट बाजूने. आता कटिंग करताना सुलट बाजूनेच कापड ठेवायचं. जेव्हा तुम्ही डायरेक्ट जर मेन कापडावर कटिंग करत असणार डायरेक्ट तर
आणि त्यावर मग चॉकचे मार्किंग येतात तेव्हा उलट घडी करायची, उलट कापडाकडनं घडी करायची आणि मग तेव्हा मापं टाकायची. पण आता मी हे आधी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे, तर मी आधी त्यामुळे ते ठेवून मी करणार आहे म्हणून मी सरळ बाजूवर ठेवलेली. तर आता ही बॅक याचा मला बॅक हवा आहे, त्यामुळे मी याच्यावर असं ही डबल घडी केली आहे अशी, आणि इथे असं व्यवस्थित हे ठेवायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं ठेवायचं. खाली थोडंसं कापड थोडंसं ठेवायचं म्हणजे व्यवस्थित सरळ आपल्याला कटिंग करता येते, खालीवर होत नाही कापड. त्यामुळे व्यवस्थित हे जे आपलं कटिंग केलेलं आहे अस्तरचं ते असं ठेवायचं. इथे पिन लावून घ्यायची, पिना लावून घ्यायच्या म्हणजे कापड कटिंग करताना हलत नाही. तर या पद्धतीने हे असं पिनअप करून घेतलं बघा मी, या पद्धतीने. हे बघा, हा झाला पाठीमागचा. आणि थोडंसं जास्त म्हणजे हे बघा, इथून कट करताना थोडं पाव ते अर्धा इंच जास्त मार्जिन ठेवायचं. मेन कापडाचं थोडं जास्त मार्जिन ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण फिटिंग करतो म्हणजे जोडतो अस्तर त्याला, तर नंतर व्यवस्थित कापून घ्यायचं म्हणजे आपलं चुकत नाही कुठेही ब्लाऊज. ठीक आहे. हे बघा, या पद्धतीने असं या 1 2 3 4 चारही बाजूला कापड जास्त ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेणार आहे. आता हा पुढचा भाग बघा, प्लेनमध्ये पाहिजे मला, त्यामुळे याची पण बघा अशी दुहेरी घडी करून घ्यायची. आपल्याला लागतं तेवढीच घडी घ्यायची आहे. हे बघा, ही पण अशीच पुढच्या भागासाठी, आणि यालाही असं पिनेने फिक्स करून घ्यायचं. जर आणि एक गोष्ट, जर मागच्या साईडला मागच्या बाजूला तुम्हाला बटन लावायचे असतील, काज बटन करायचे असतील, तर जेव्हा आपण पार्ट असा ठेवतो, आता हा बघा, हा ठेवताना कापडाच्या घडीवर इकडे पाव इंच बाहेरच्या बाजूला एवढं सोडून द्यायचं आहे. इथे असं, आता हा माझा पुढचा भाग आहे, मला पुढच्या बाजूला बटणं ठेवायचे आहेत म्हणून मी इथे हे बघा इतकं पाव इंच कापड सोडून दिलं आहे. आणि या माझ्या अस्तरच्या कटिंगची जी घडी आहे ती इथे ठेवलेली आहे अशी या बाजूला. ठीक आहे. आणि मग इथे पिनअप करून घ्यायचं. म्हणजे कटिंग करताना आपलं कापड हालत नाही आणि व्यवस्थित कटिंग केलं जातं. आणि जसं मागच्या बाजूला सांगितलं त्याचप्रमाणे इथे एवढं मार्जिन ठेवून घ्यायचं. हे असं कटिंग करून टाकायचं. हे झालं पुढच्या याचं. आणि बाहीचं पण तसंच. आता बाहीचं कसं, हे असं मी ठेवणार आहे ही घडी, कारण ही डिझाईन मला हवी आहे. तर अशी डबल घडी ठेवायची किंवा 4 पदरी केलं तरी चालतं. तर असं सोपं तुम्हाला असं की हे बघा, हे असं 4 पदरी असं ठेवायचं. इथे पिनअप करायचं आणि साईडला मार्जिन ठेवायचं आहे चारही बाजूला आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, या पद्धतीने मी पुढचा भाग, मागचा भाग आणि बाही कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण शिवायला घेऊया. तर चला आता आपण शिवायला सुरुवात करूया.